रामरसायनातील 5वं रसायन आहे अन्वेषण हेतू शांती, शांतीचा शोध. श्रीरामचंद्र प्रभूंचं पूर्ण चरित्र हे शांतीने परिपूर्ण आहे. आपल्या गुरूंच्या चरणाजवळ बसून वशिष्ठांच्या सानिध्यामध्ये शांती प्राप्त करून घेण्यासाठी ते प्रयत्न करतात. किंबहुना सीता मातेचा शोध जो आहे तो लौकिक दृष्टिकोनातून सीतेचा शोध आहे, परंतु शांतिमय सीतेचा तो शोध आहे. संपूर्ण भारतखंडामध्ये, भारतवर्षामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी तर रामचंद्र प्रभू निघाले होते सीता शुद्धीसाठी. ही केवळ सीतेची शुद्धी नाही, तर सर्वीकडे सगळीकडे शांतीची प्रस्थापना व्हावी. दंडकारण्यामध्ये राक्षसाने निर्माण केलेली अशांती, दक्षिणेमध्ये रावणाने निर्माण केलेली अशांती, राक्षसाने गोदावरी माईचं पाणी लाल करून टाकलं होतं रक्ताने, किंबहुना शांती प्रस्थापित करण्यासाठी तर रामचंद्र प्रभू निघाले होते. खरं तर आजच्या काळामध्ये आपण बघतो की संपूर्ण विश्वामध्ये अशांतीचं थैमान आहे. एक देश दुसऱ्या देशाशी लढतोय. माझंच वर्चस्व असावं असं प्रत्येक जण प्रयत्न करतोय. पण आजही आपण बघतोय की सगळीकडे अशांती आहे. आपापले सण सुद्धा ते माणसं करू शकत नाहीये. या काळामध्ये बाजार बंद आहेत, शाळा बंद आहेत, परंतु याही काळामध्ये या भारत देशामध्ये सगळे सण उत्सव आपण आनंदाने साजरा करतोय. आपल्या शाळा चालू आहेत. आजही भारत देशामध्ये सगळ्या धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. इथं असणारे प्रत्येक धर्मातले माणसं असं म्हणतात की विश्वामध्ये आमच्या जातीचे एक एक देश आहेत, परंतु आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी सुरक्षित आहोत तो भारत देश आहे. ही शांती दिली कुणी? ही शांती दिली माझ्या श्रीरामाने. सीतेच्या शुद्धीसाठी रामचंद्र प्रभू निघालेत. ही शांतीची प्राप्ती आहे, शांतीची शुद्धी आहे. म्हणून रामरसायनातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि जीवनाला खऱ्या अर्थाने समाधान देणारं रसायन आहे शांती. या शांतीचा शोध या रामरसायनाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये आम्ही घ्यायला पाहिजे. धन्यवाद.